तर भावांनो, बऱ्याच दिवसापासून माझ्या लाडाला लागली बघा आज हळदीची ट्रिप भरायसाठी आपण एका आखाड्यावर आलो होतो पाटलाच्या. नंतर काय भावांनो, तिथले नजारे वगैरे पाहिले आणि तेवढ्यामध्ये माझी लाडू भरायला चालू केली. माझी पूर्ण लाडू लोड झाली आहे भावांनो, आणि गाडीमध्ये लोड आज माझ्या आहे 70 कट्टा. नंतर काय पोहोचलो बघा आपल्या हळदीच्या मोंड्यामध्ये, गाडी वगैरे खाली केली आणि खाली करून आलो इकडे अनिकेत भाऊकडे. अनिकेत भाऊ गाडीला एका काहीतरी कम्प्युटरचं हे लावून काही चेक करत होते. नंतर तेवढ्यात आला आमचा लहान्या. काळ्या तोंडाचं भेटलंय, नवी नवी गाडी घेऊन आलंय इकडं माया ननगा भाई व्हायचे ननगा भाई. नंतर आपल्या अकोला बायपासला माझ्या लहान्या ननमाया नाश्ता केला आणि नंतर माझ्या हातात दिलं बघा या हत्यार. आणि हे बऱ्याच दिवसापासून चालवलं नाही भावांनो, कमीत कमी 5-7 वर्ष होत असतील. हातात आली यार. आमचं काळ गाडी चालवायले हे तो लेटेस्ट न्यूज है. पण गाडी हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? ह्या ज्या गाड्या आहेत भावांनो, ह्या गाड्या आहेत गारमाळच्या आपल्या अनवर भाया त्यांच्या. आणि मी ती गाडी चालवत आपल्या कलगावच्या खदानीपर्यंत नेली. नंतर काय ही कोबडी दाबायचा विचार होता, पण काय दाबली नाही. लहान्या म्हणला नको त्याला मारते. नंतर आम्ही एका भावाला आवाज दिला आणि भाऊ थांबला. भाऊ आहेत कलगावचे वाघमारे. भावाने आम्हाला लिफ्ट देत आमच्या हिंगोलीमध्ये आणून सोडलं आणि मी पिंटू भाऊच्या गॅरेज पाशी उतरायचं होतं. मग काय तिथं आल्याच्या नंतर उतरलो भावांनो, आणि माझी लाडू काढली डायरेक्ट पोहोचलो बघा मोंड्यामध्ये पोहोचलो तर डायरेक्ट पावसाने बदाबदा पडून फळ वाहू लागला. यांनी तर पक्की शेतकऱ्याची गाण मारायचं ठरवलंय भावांनो, आणि सोयाबीनाची पक्की आई झाऊन टाकणार आहे. आणि आम्ही थांबलो होतो कुत्र्यावाने आसरा घेऊन एका शेटरच्या खाली गेलो भाऊकडे. मग 3 लोखंड भरायला 3 लोखंड भरले भावांनो, डायरेक्ट आलो बघा आपल्या घराकडे. घ्या मग तेवढं लाईक फॉलो करून.